पलायन केलं पळता पळता साऱ्या देवदेवताची अखेर माझं जाणं झालं तेव्हा वैकुंठीच्या नारळात थोडा संग्रामाच्या बोलाला सांगण्यासाठी कष्ट झालं तो सुद्धा देव ऐकला नाही सात वेळी त्या देवांचा आणि माझा संघर्षात देवाच्या मुखाटे शब्द बाहेर पडले हे गणा हा देव तुझ्यावर प्रसन्न आहे मग तुला जे हो असेल ते मग सात वेळी त्या गणाच्या मुखाटे शब्द बाहेर पडले हे देवा यावेळी तुझ्यावर विजय संपादन त्या गणावर केलं अर्थात तुला देवाचे मंगळासाठी करतो देवाच्या मुखावरचे शब्द बाहेर पडले की हे गणा आजपासून माझं वाहन हो वाहन हो वाहन हो देवाला भरोशाच्या शब्दाला साधण्यासाठी तत्पर झालो हे देवा तुझं वाहन होईल पण तेव्हा ज्यावेळी माझ्या विरोधा मातेची तू मातेच्या दास्यापासून मुक्तता होईल त्यावेळी तुझा चरणाचा तुझ्या चरणाजवळ बसण्यासाठी तत्पर होईल साऱ्या देवदेवतांनी देवेंद्राच्या वर्षाला अमृत कुंभ माझ्या स्वाधीन केला तो अमृत कुंभ मी माझ्या कदू मातेपर्यंत आलो कदू मातेला अमृत कुंभ देण्यासाठी तत्पर झालो आणि त्यानंतर माझ्या मातेची दास्यापासून मुक्तता झाली माझ्या मातेची ज्यावेळी दास्यापासून मुक्तता झाली त्यावेळी देवाच्या चरणाजवळ जाऊन बसण्यासाठी हा गरुड झाला त्या दिनापासून त्या वैकुंठीचा नारळाचं वाहन म्हणून त्या देवाच्या चरणाजवळ जाऊन बसलो देवाचा भार माझ्या पृष्ठभागावर वाढण्यासाठी तत्पर झालो आणि म्हणून देवाचा भार माझ्या पृष्ठभागावर वाहता वाहता आणि त्या श्रमाचा परिवर्तन करण्यासाठी या जम्मू भेटायचा शापर्यंत माझं आगमन झालं मग सत्कारायला वगैरे या जम्मू रिक्षाच्या डावणीवर बसून सर्वांची शाबासकी घ्यावी
हे जगत जीवना जगत बालका जगत दुर्गा हे अनंत कोटी ब्रह्मांड नायका मुक्तीधर भक्त वसिता हे प्रभा वैकुंठच्या नारायणा तुझ्या चरणी या नारदांना कोटी हे शिवाने मंगलमय अशक्रीचा आशीर्वाद दृश्य दृश्यपण होईना का तुझा मंगलमय अशक्रीचा आशीर्वाद मिळाला देवा धन्य झाला नारायण हे भगवान हे विश्व सुरळीत चाललं पाहिजे याच्यासाठी या त्रैलोक्यातून भ्रमण करते पण नारायण नारायण तुझा ध्यान चिंतन करता करता आज या जांब वृक्षापर्यंत मातेने झाली म्हणजेच गरुडापर्यंत मातेने झाली पण मी आल्याची जाणीव व्हायला पाहिजे याच्यासाठी भगवान ज्या नावाची लष्करी देऊ गरुडाला आवडते नारायण अरे गरुडा अरे गरुडा कोण रे हात देतो आहे? अरे मी आलो आहे अरे मी म्हणजे कोण? मी नारद कोण नारद? नारद काय करतो आहेस? अरे तुझं आगमन झालं होय तर मग येतो आहे ज्याप्रमाणे माझ्या मनाचं समाधान व्हायला हवंय त्याप्रमाणे मोठ्या तुझ्या मनाचं समाधान व्हायला पाहिजे काय करते हे म्हणतोय माझी सवय तशी आहे सवयी असल्या का कित्येक दिवसांनी भेट झाली की नारायण नारायण या देवाच्या मनाचं समाधान नाही शबास आणि म्हणून तुला प्रेमाचा प्रेमालिंगन दिलं अरे वा वा म्हणजे आता तरी तुझ्या मनाचं समाधान झालं ना अरे वा वा या देवाच्या मनाचं समाधान दिलं नारायण 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 काय नाही कसं काय चाललं आहे तुझं मला विचारतोय अरे माझ्या देवाच्या कृपा आशीर्वाद सर्व काही क्षम झालेलं आहे वा 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 ऐकून मनाला समाधान वाटतं देवाच्या कृपा आशीर्वाद कोणत्या गोष्टीची नक्कता नाही शबास वा वा कोणत्या गोष्टीची नक्कता नारायण नारायण मला सांगते तुझं कसं काय चालू देवाच्या आशीर्वादानं तुझ्या सारखंच माझं या देवाच्या आशीर्वादानं सर्व काही सेवणार होय तर कारण सदा आणि कदा तुझ्या मुखात माझ्या देवाचं नामस्मरण नारायण होत आणि देणे करणं तुझ्या मनाचं समाधान होतंय हो 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 काय शिक्षावरती काय करत होतास नारायण नारायण या दामवृक्षावर मी काय करत होतो काय करत होता मग आई किनारदा अरे या विश्वाचा भर माझ्या देवाच्या माती हो कारण हे बरोबर पालनाची जबाबदारी त्याची नारायण वैकुंठीचा नारायण होता म्हणजे पालन करते देवता हो हो आणि म्हणूनच म्हणलो या विश्वाचा भर माझ्या देवाच्या माती आणि देवाचा मला हे तुझं म्हणणं देवाचा भर वाहता वाहता पुष्कळ मला आशीर्वाद आले आणि त्या विश्रांती घेत होता मला सांग आज माझ्यापर्यंत तुझं आगमन झालं नेमका
पाहिलं तुला आणि मनाला समाधान वाटतं जावं चला तेव्हा अलीकडे देवा बरेच दिवस झाले की माझी काका भेट होती पण बरं झालं सांगितलं असते बरं झालं म्हणजे कित्येक दिवसांनी तुझी माझी भेट व्हावी या उद्देशानं ते बरोबर आहे तुझं बसून विश्रांती घेत होतात अर्थात बरोबर आहे कारण विश्रांती घेणं हे गरजेचं आहे विचारसाठी बरोबर आहे काय ते त्यावेळी ते तिथे ते पराक्रम आता पराक्रम दिसत नाही माझ्या समाजाची कल्पना तुला आहे अरे त्यात पराक्रम ज्या करण्याचा तर आम्ही अजून आता तू माताला काहीतरी बोलण्यासाठी तत्पर होती वर्तवून खालचं खाली केल्याशिवाय लक्षात ठेव कारण जो देवदेवताची हेच पराक्रम अजूनही माझ्या मानवताची आहे बोलते वेळी दोन सांभाळून तुझ्या अगदी पराक्रम आहेत मला सांग प्रश्नाचं उत्तर दे असा कोणता प्रश्न अरे तुझ्या देवाच्या भक्तावरती संकट आलं तर काय हे नारदो काय म्हणा थांब हे मुकावता तुझा मुकावटावर नारदो तुला नवत आहे केव्हाही मार्ग हाताळला असतो मार्ग रोखायचा नसतो मी कदमाच्या भक्तासाठी जात असतो माझा मार्ग रोखण्यासाठी कारण आहे बरोबर आहे तुझं म्हणणं संकट म्हटल्यानंतर तू वायू वेगाने जातोय संकट पुन्हावरती आहे कोण भक्त त्याचं नाव काय हे तुला कळलं पाहिजे की नको होय ना त्याच्यासाठी मी हा मार्ग रोखीला आहे अरे देवाच्या भक्तावर संकट म्हटल्याचं असं कोण देवाचा भक्त भक्तावर संकट भक्त कोण असेल आहे ना सांग लवकर सांगणार आहे मग सांग लवकर अरे किती तरी मला चांगलं ऐकू येत आहे तिकडे होता का म्हणे ही सवय तिकडचं तिकडे करायची सवय अरे तुला आहे नाही कारण अरे दक्ष सापामुळं तुला वाढलं का स्थिरता नाही संध्या मृत्यू आणि पाहतो तिने त्याला एक सारखा भ्रमण करतो आहे आणि म्हणून हे भ्रमण करत असताना तुला आग लावल्या म्हणतात आणि बोंब मारल्या म्हणतात मी थप्पड पडता सुद्धा म्हणतो मग असं पण ती माझी भूषण समजून देवाचं नामच मग काय तो भक्त जर कोण असेल
कोणाला समजत नाही, परंतु नगारा तापविल्याशिवाय तो वाजत नसतो. तत्वत याला मी चिरवण्याचा प्रयत्न केलाय, पण तिथं जाऊन काय घडवणार, काय दिवे लावणार आहे हे मला पाहायचंय. परंतु वन शेवटी करता करिता तू आहेस, निमित्ताचे कारणीभूत म्हणून मी आहे. तू ज्या ज्याप्रमाणे मला प्रेरणा देतोस त्याप्रमाणे सारं हे नाटक घडवते. फक्त देवा तुझा आशीर्वाद माझ्या पृष्ठभागी राहू दे, पृष्ठभागी राहू दे, पृष्ठभागी राहू दे. नारायण
नाट्यशो परी पांचाळ आणि विराज पांचाळ याने माझ्या कलागुणाचा गौरव हे 200 रुपयाचं पारितोषिक दे. या दोघांचे आभार मानून तुम्हा जमलेल्या नाट्य शिकायचे होते. आरण नाट्य मंडळाच्या वतीने स्वीकार त्याचप्रमाणे नाट्य शिकवून कैलासवासी बाळकृष्ण मी पांचाळ कैलासवासी बाळकृष्ण पांचाळ यांच्या स्मरणार्थ निकेत व दत्तारा याने माझ्या कलागुणाचा गौरव कैलासवासी बाळकृष्ण पांचाळ यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करू. या दोघांचे आभार मानून दत्ताराम पांचाळ यांचे आभार मानून तुम्हा जमलेल्या नाट्य शिकायचे होते. आरोग्य कंपनीच्या वतीने स्वीकार विजय पांचाळ कैलासवासी विजय पांचाळ यांच्या स्मरणार्थ पांचाळ परिवार यांच्याकडून माझ्या कलागुणाचा गौरव 200 रुपयाचं पारितोषिक त्यांचे तुमचे सर्वांचे आभार मानून त्या देवतेला नमस्कार करून या पारितोषिकाचा तुम्ही आनंद स्वीकार. या ठिकाणी या दोन्ही कार्यक्रमाचं औचित्य साधून दोन्ही कार्यक्रमासाठी वैभव केसरकर यांच्याकडून 2000 असे या ठिकाणी आर्थिक मदत प्राप्त झाली आहे. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत करतो. याचे आभार मानतो. धन्यवाद. वाडीतील सर्वांना विनंती आहे उद्या या ठिकाणी महाप्रसाद आहे, ब्राह्मण भोजन आहे, तरी कृपया याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. ब्राह्मण भोजनाचं महाप्रसाद आहे, तरी कृपया सर्वांनी याची नोंद घ्यायची आहे. हॅलो ठिकाणी राहुलांचा कार्यभाग पूर्ण नसीब माझं
भगवंताचं नामस्मरण. भगवंताचं नामस्मरण. म्हणूनच एक वेळ मी खाली तुम्हाला बसली. काय चुकलं माझं, चुकलं माझं. कुंभोग्य राक्षसाला क्षमा करा. हे पवित्र चरण आज या पवित्र चरणाला स्पर्श करून नमस्कार. तुम्ही माझे गुरु, मी तुमचा शिष्य. त्याचा योग्य आपलं मी स्वागत केलं. नमस्कारासाठी माझे आशीर्वाद द्यायचा सोडून वाटोळ. तुम्हाला आनंद वाटतो, माझं वाटवलं का, माझं वाटवलं का? मी काय असं काय कोणाचं वाईट केलं नाही. तुमचं केलं नाही ना? नाही ना? माझं वाटवलं कसं? माझं वाटवलं कसं? कारण आहे. कारण आहे. आता कोणतं कारण? असं कोणतं कारण? हे विश्व कसं आहे रे? हे विश्व गोल आहे, गोलाकार विश्व. हे विश्व आहे ते गोलाकार. गोल विश्व, गोलाकार विश्व म्हणजेच वाटोळेदार विश्व. आणि हे तुझं व्हावं ही माझी इच्छा. होणार ब्रह्म तळे नारद माता. हे वाटोळेदार विश्व, हे गोलाकार विश्व. होय. या कुंभोजाचं व्हावं तुझं व्हावं, तुझं. आपली इच्छा. माझी इच्छा. होऊ दे, होऊ दे माझं वाटोळं. हे वाटोळे या कुंभोजाचं व्हावं अशी आपली इच्छा. वा वा, मनाच्या ठिकाणी झालं. वाटोळ होणार, वाटोळ होणार. वाटोळं. तसं नाही. हे वाटोळेदार विश्व. तुझं होणार, तुझं होणार. वा वा. हे कुंभजा, अरे ज्यावेळी जन्माला आलास त्यावेळी मेला असतास. काय म्हणालो? काय म्हणाला? मी मेलो असतो, जन्माला नसतो, त्यावेळी मेलो असतो, असं म्हणालो? बरं झालं असतं. तुम्हीच म्हणाला. अरे तुम्ही म्हणाला. मग सांगा, मी मेलो असतो का मेलो असतो? मी तुला जड झालोय. मी तुला झाडलं आहे. मग मी कुणाला नको. मग मी मेलो असतो असं मी काय कुणाचं वाईट केलं नाही ना. गंमत केली होत आहे. हे म्हणा, मरणाची गंमत. कारण तू माझा शिष्य लाडका म्हणून होय तर. म्हणून मला पोचवायला उठलं. असं नाही, जवळ तर आपण मला पोचवायला उठलं. गंमत केली. सहज. असू द्या. होय तर. गंमत नाही गंमत. आणि तुझ्याशिवाय माझं जवळचं आहे तरी कोण? तर तुझं आहे. बापरे, तर एवढी माझ्याशिवाय दया. दये मायेचा छे. या अरण्यात मी एकटाच आहे. तर वा 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 वा. म्हणूनच काय रे पण हे काही वर्षानंतर होय तर किती आपल्या गावात या घटना घडवण्याच्या ठिकाणी झालाय. होय तर. आलात ना? अरे मला सांग, अरे त्यावेळी आलो मी, त्यावेळी मी तुला मार्ग सुचविला होता, त्या मार्गाचं काय केलं? त्यावेळी आलो. त्यावेळी तुम्ही आला होता. तर या अरण्याच्या ठिकाणी घटना घडवण्याच्या ठिकाणी मध्यस्थानी उंच टेकडीवरच्या शैलेवर आज विराजमान होऊन विहिरीच्या नजरेने चारी दिशेने मी पाहत होतो. हो. एकसारखा विचार करत होतास. वसुंधरेकडे पाहून एकसारखा विचाराने विचार बघत असताना अंतरात भ्रमण करणारी एक तेज नारायण मुखामध्ये नामच म्हणून होय तर. त्या भगवंताचं म्हणजे नारायणाचं हो. म्हणजेच आपलं आगमन माझ्यापाशी झालं. माझा क्षण विचार केला म्हणून मला आपण सांगितलं
हे कुंभोज राक्षसा मोठा विचार करतो आहे माझ्या मुखामध्ये निघाले शब्द समजणे नायक महत्व विचार करतो एकांत हे विश्व या विश्वाच्या ठिकाणी आज मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं याचा एकाचा विचार करत होतास करत होतो त्यावेळी तुम्ही सांगितलं जर का स्वतःचं अस्तित्व या विश्वात प्रस्थापित करायचं असेल तर शक्तीचा उपयोग काही होणार पराक्रमाचा उपयोग होणार युक्तीचाही उपयोग होणार एखाद्या देवतेची भक्ती शक्ती प्रधान तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला त्या देवतेची भक्ती केली देवाची भक्ती केली चक्रमाची काय म्हणाला चक्रमाची कोण चक्र हे चक्र कोण रे तुला चार वेदांत पठाण करतोय त्या सृष्टीचे निर्माते हे सत्य रतीचे हे ब्रह्मदेव म्हणजे चतुरानन त्या चतुरानन त्या कुंभोजाला भक्ती केली एका पायावर त्या प्रकारची ध्यान झाडाला लावली माझ्या भक्तीला वळली ब्रह्मदेव प्रसन्न झाले आशीर्वाद दिला अमर अमर आणि अजिंक्य होते या विश्वाच्या ठिकाणी मी अमर आहे तुझ्या बापाने दिलेल्या आशीर्वादावर विश्वास नाही करते शब्द पण तू काय म्हणाला मला तर बाबा पटत नाही अजिंक्याने अमर म्हणून सांगतोय हे सत्य आहे काय सत्य आहे म्हणजे जो जो प्रत्येक प्राणी जन्माला येतो तुला मृत्यू ठेवलेला आहे योग्य आपलं म्हणणं आहे या विश्वाच्या ठिकाणी जो प्राणी मात्र जन्माला त्याला मृत्यांग आहे माझा मृत्यांग आहे तो मी म्हणणारा तसा नव्हे मला आहे ते आगळं आहे वेगळं कोणत्या प्रकारे कशा प्रकारे एवढा मी अप्रबुद्ध आहे का तुला सांगावं इतर प्रजनानं कळावं आणि माझ्या मनाला मी मग मोकळं बरं आहे त्या देवानं दिलेलं बघा फक्त देवाला माहीत या कुंभोजाला माहीत तुला तर सांगणार नाही सपाट शनीचं नक्षत्र सारे जण हे तुझ्या शब्दावर माझा विश्वास नाही मी तुला सांगणार माझा शिष्य मी तुझ्या गुरु म्हटलं मला काय हरकत आहे मी तुमचा शिष्य तुम्ही आमचे गुरु तुमच्या मार्गदर्शनामुळे मी भक्ती केली देव प्रसन्न झाले म्हणून वरदान प्राप्त करून घेतलो पण पुढील वर्ग मला आचरणात आणायचा नाही या विश्वाच्या ठिकाणी माझं अस्तित्व प्रस्थापित करायचं आहे म्हणून मला सांगल्याशिवाय तुझ्याही मनाला समाधान वाटतं मला नाही वाटणार ब्रह्मदेवाने वरदान दिलं मृत्यांग ठेवलं तो मृत्यांग कोणता असेल चंद्र असतं आणि सूर्य चंद्र उदय आणि सूर्य असतं अरे वा सूर्य असतं आणि चंद्र उदय या संधी प्रकाशात या संधी प्रकाशात पुष्य नक्षत्र ज्याच्या पुष्य नक्षत्रावर ज्याचा जन्म झाला असा युवक त्या पायाच्या उजव्या दंडावर काळातील पुनश्च ऐका सूर्य
चंद्र उदय वा. सूर्यास्त चंद्र उदय हो, हो, हो. पुष्य नक्षत्र हा, हा. आणि पुष्य नक्षत्रावर ज्याचा जन्म झाला त्याच्या उजव्या दंडावर काळा तीर असा बालकासाठी माझा मृत्यू असं होणार नाही. मी मरणार असं नाही. म्हणू नको. असं म्हणू नको. शेवटी तो बालक असला तरी तुझा मृत्यू होऊ शकतो. याला कारण आहे. होऊ शकतो. होऊ शकतो का? होऊ शकतो. हो, हो. याला कारण आहे. अरे ज्यावेळी गोपाल कृष्ण ज्यावेळी लहान होता त्यावेळी त्याने कौस मनाचा सेवट केला रे, सेवट केला म्हणते. सांगता येणार नाही, बालकांचं सांगता येणार त्या गोपाळ कृष्णाने बोलल्यावर ते होय तर? आपल्या स्वतःच्या मामाचा कौत मामाचा धर्म केला होता, हो. पण त्या कौत मामाला झालेली आकाशवाणी होती. होय. पण मी भक्ती करून आज वरदान प्राप्त करून घेतलंय. कौत मामा तसा होता म्हणून मेला. मग काही भेद हा कुमार हा जो पराक्रमी आहे अरे वा, वा. मी मरणारा नव्हे. जो बालक माझ्या हाती जमले एकच कर. मग देवाने दिलेलं वरदान त्याची प्रचिती घ्यायला काय हरकत आहे? होय तर? हो. याचा विचार करू. विचार करू नकोस. आता विचार करू नकोस. मी तुला मार्ग सुचवणार आहे. त्याच्यासाठी एकच कर. ती समोर दिसणारी नगरी होती होय. उंच उंच मनोरे होय. याच नगरी तिथं प्रवेश कर. तिथं प्रवेश कर. आणि जो जो बालक जन्माला येईल एकालाही शिल्लक ठेवू नको. अरे कुंभोजा, अरे तुला काय वाटतं? तुझं भलं व्हावं म्हणून हे सारं मी घडवितो आहे? कदापि नाही. कारण तुझा हेतू मी जाणीला आहे. आणि तोच हेतू म्हणजे कोणता असेल तर अहंकाराचा. आणि त्याच अहंकाराचा नाश कसा करायचा हे चांगलंच ज्ञात या नारदाला. परंतु प्रत्येकाच्या जीवनातील भोग आहे आणि ते प्रत्येकाला भोगावेच लागणार आहे. आणि म्हणून मी याला तिथपर्यंत पाठविले. पाहूया तिथं जाऊन काय घडवितोय ते. आणि म्हणून मला एकच म्हणावंच वाटते, सुख दुःख भोग सारे चुकतील Thank you.
मानवी मनाच्या यशकीर्तीसाठी आणि संपूर्ण जीवन सौख्याच्या उत्कर्षासाठी माझं हे जीवन कुठेही सार्थकी लागलं पाहिजे या घोर महत्वाकांक्षेनं आणि या घोर जिज्ञासेनं मी झटण्यासाठी ठरवले. याचं कारण काय असेल? आम्हा स्त्रियांच्या जीवनात पती हेच परमेश्वर आहे. आम्हा स्त्रियांच्या जीवनात पती हेच दैवत आहे आणि अर्धांगिनी या नात्यानं पतिमय परमेश्वराची वाट पाहणं, त्यांची सेवा करणं आम्हा स्त्रियांचं कर्तव्य आणि म्हणूनच तर आम्हासारख्या स्त्रिया कर्तव्याच्या उज्ज्वल कठोर आणि उज्ज्वलतेच्या कठोर कर्तव्य आपल्या जीवनात वेळोवेळी क्षणोक्षणे पदोपदी पार पाडण्यासाठी तयार होते. पण या जरी सदनात माझं आगमन झालं असेल ना, माझ्या मनाचं समाधान झालं नाही. आणि समाधान केव्हा आणि कसं होणार नाही का? जोपर्यंत प्राणेश्वरांचं आगमन या सदनात होत नाही तोपर्यंत समाधान होणार नाही. कारण संसार म्हटल्याच्या नंतर संसार म्हणजे अथांग दहशतीचा संसारूपी भवसागर आहे आणि या संसारूपी भवसागरातून जर तरुण जायचं असेल ना, नौका बनवली जाते. पण ही नौका पहिलं तरी जाणार कशी? याला खरी जोड, याला खरी साथ कुणाची पाहिजे? प्राणेश्वर तुमच्या सहकार्याशिवाय हा आपला संसार यशाच्या उच्च शिखरावर कसा ठेवत राहणार? आणि यासाठी माझ्या मनात एकच विचार आहे. कारण आपल्या संपूर्ण लाख जनतेचे मायबाप आहोत आणि मायबाप या नात्यानं जनतेचं रक्षण करणं आमचं पण कर्तव्य आहे. आणि म्हणतात तुम्ही तुमच्या कर्तव्याच्या वर्गण्यासाठी घरी गेला असाल ना, तुमचा जवळ आशीर्वाद केव्हा प्राप्त होईल. आणि यासाठी माझ्या हृदयाची पंचायती करते, दोन्ही नयनांची दीपज्योती करते आणि भाव भक्ती तुमच्या प्रेरणा तुमची वाट पाहण्यासाठी असते. तुमची वाट पाहत असताना तुमच्या दर्शनासाठी माझा जीव किती उदास झालाय म्हणतात. आणि ह्या उदास जीवाच्या समाधानासाठी असं वाटलं
सौभाग्यवती हो. बसावं म्हटलं, कारण माझी मनदेवता मला क्षणोक्षण एकच सांगत असते, केव्हा तुमचं आगमन होईल, तुमची मी सेवा करेन आणि गोड अशात्रींचा आशीर्वाद मला केव्हा प्राप्त होईल, हे एकच जिज्ञासा माझ्या अंतर्मनात ते माझ्या लक्षात आलं. मग ज्यावेळी महालाच्या द्वारावर आमची पावलं वाजली, लगबगीनं महालाच्या द्वारावर येऊन आमचं स्वागत केलं, त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की किती तू उदास झाली असशील, माझी मार्ग प्रतीक्षा करत असशील. म्हणूनच झालेला राजदरबार विसर्जित केला, राजवस्त्र वस्त्रागारात उतरवून ठेवले, मस्तकीचा राजमुकुट वस्त्रागारात ठेवला आणि तुझ्या भेटीसाठी तुला दर्शन देण्यासाठी माझा येणार. आपण या संपूर्ण रयतेसमोर आदर्श आहोत आणि आदर्श रूपाने मला एकच सर्वांना आदर्श सांगायचा आहे. काय तो? अनंत तीर्थांची पुण्याई शोधायला अन्यत्र कुठेही जायची गरज नाही. ही सार सर्वस्व पुण्याई कुठं सामावलेली असेल आपल्या प्रतिमय परमेश्वरांच्या, आपल्या या देवतेच्या पवित्र आणि पूज्य चरणात, आपल्या प्रतिमय परमेश्वरांच्या दोन पवित्र आणि पूज्य चरणात आम्हा सगळ्या स्त्रियांचं जणू काही सार सर्वस्व ब्रह्मांड सामावलेलं असतं. उदात्त विचार. कारण या प्रीतीला ओळखलं, या हृदयाची साक्ष याच जायला भेटली, धन्य धन्य झाले, निवान धन्य झाले असं वाटू लागलंय. हा घेऊन त्या क्षणी या चरणी अर्पण केला, त्या विना बघू शिवा नित्यशा माझी मार्ग प्रतीक्षा करतेस, माझ्या येण्याला विलंब होतो म्हणून तो राजेश सुद्धा म्हणतेस. पण आज तुझ्या महाली माझं येणं झालं, मंगलमय आशीर्वाद दिला तरी सुद्धा मनाचं समाधान नाही. समाधान जरी झालं, समाधान झालं, पण भाव तसं झालं नाही. याला कारण काय आलं लक्षात? याला कारण काय ते माझ्या लक्षात आलं. काय 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 बरं? एखादी नवीन पैठणी हवी असेल, आपल्याला काय कमी आहे? सुवर्ण अलंकार हवे असतील, सर्व, आणि त्याकडे माझं दुर्लक्ष झालं असेल असं वाटतं. माझ्या जीवनातील खरा अलंकार म्हणजे तुम्ही आहात. पण खरं अलंकार आपण आहात. तुझ्या मनाचं समाधान का झालं नाही? केव्हा होणार माहितीये का? विचार करते एकाच गोष्टीचा, कोणत्या बरोबर? तुमच्या आणि माझ्या प्रेमाचं प्रतीक म्हणजे आपला बाळ होतं, याचा मी विचार करते. त्याचा विचार कशाला करायला हवा? कशाला? 12 वर्षे गुरुआश्रमी ज्यानं विद्याभ्यासात पारंगत होऊन तो पुनश्च माघारी आला, पण अद्यापर्यंत त्याचा म्हणजे नाही. तुझ्या दर्शनासाठी तो आला नाही म्हणून तुला राग येतोय. आला असेल म्हणून विचार करते. पित्याने मातेची जबाबदारी पूर्ण केली आणि आईला भेटण्यासाठी आईच्या सदनापर्यंत आलोय. प्रथम आईची भेट घ्यावी. आज बाबांचाही आशीर्वाद
हा वरद तुमच्या जनाचे नतमस्तक होते. या मंगलमय साक्षीवर, मंगलमय साक्षीवर, मंगलमय साक्षीवर. देवतुल्य राम देवतुल्य आम्हा दोघांचे नेत्र कुठे लागलं ते माहितीये का? केव्हा आमच्या बाळाचं आगमन होईल. अरे तुला केव्हा डोळे भरून पाहिजे हो. आणि यासाठी आम्हा दोघांचे नेत्र लागले होते तुझे पण आई आज पित्याने दिलेली जबाबदारी, आज बाबांनी दिलेली जबाबदारी पूर्ण केली. या मिथिलेच्या ठिकाणी फेरफटका मारला आणि लगबगीला आलो तो तुझ्या सदनापर्यंत. पण म्हणजे बाबाने दिलेली जबाबदारीची परिपूर्तता तू करण्यासाठी तयार हो. पण मला सांगतो काय वाटतं सांगतो त्याचं काय झालं सांगतो. आज मिथिलेच्या ठिकाणी गेलो, फेरफटका मारित असताना आज ऐकलं ते काय आणि पाहिलं ते काय. असं काय काय ऐकलं काय? प्रत्येक प्रजनाच्या मुखात नाव कुणाचं असेल तर बाबांचं. प्रत्येक जण आज जय जयकार कुणाला करतात तर कुणाचा तर बाबांचा. कारण एक न्यायनिष्ठ राजकर्ता म्हणून आज आमचे बाबा या मिथिलेच्या ठिकाणी वावरता येतात. कुणालाही कोणत्याही बाबतीत केव्हाही कसरत केली नाही. उचित न्याय प्रत्येकाला मिळतोय आणि म्हणून बाबा तुमच्या गावाचा जय जयकार या मिथिलेच्या ठिकाणी होते. याला कारण यथा राजा तथा प्रजा. ज्याप्रमाणे राजकर्त्याचं वर्तन असतं त्याप्रमाणे प्रजेचं वर्तन असतं आणि म्हणून मला याला विलंब झाला. पण काही जरी झालं असेल ना, आल्यापासून संपूर्ण सर्वांगाचं निरीक्षण करते. कारण त्याला एक प्रकारचा आशा असतो. मला समजलंय तू सेवा आमची करतोय. सेवा लक्ष दिलं कशाला? लक्ष दिलं कशाला? आई यालाही करत तिकडे कोण आहे? आई यालाही करत काय झालं? ज्या क्षत्रिय तुला जन्म घेतला मग त्या क्षत्रिय तुला उंचित क्षत्रिय श्रेणी मृगया शास्त्र बोलते. आई बाबा आज मनाला ठरवले, आज अरण्याच्या ठिकाणी जाऊन आज शिकार साध्य करावी. या कलेला विखारून बसणारी रणतारिणी या रणतारीला घालावं आणि स्वतःच्या मनाचा समाधान करून. आणि बाबा ही ती चांगले विचार आहे आणि ही इच्छा पूर्ण व्हावी या हेतून आज या आईच्या सदनापर्यंत आलोय. ठीक आहे, या तुझ्या इच्छेत शिकार साध्य करायला जायचं आहे. हो मग बाबा यावी मी उगाच बोलत नाही, मी उगाच बोलत नाही. तर हा तुमच्याच वळणावरती गेला. कारण ज्या दिवशी मी संसारात पदार्पण केलंय त्या क्षणापासून मी पाहते तुम्हालाही ध्यास कोणता असेल, तुम्हालाही छंद कोणता असेल साध्य करण्याचा ध्यास येऊन आलाय. पण याला सुद्धा वेळ कोणता
विनीता हा कुणीस महाभागानं हा म्हटलंय तुमच्या वळणावर केलाय. कुणीस महाभागानं म्हटलंय बीज तैसी फळे येती तया. हा क्षत्रिय आहे. क्षात्र कुलात त्याचा जन्म झालाय. अर्थात शिकार साध्य करणं हे त्याचं कर्तव्यच आहे आणि म्हणून तो शिकार साध्य करण्यासाठी एवढी काय झालं आजच्या दिनी जायचं आहे. आई आणि अरण्याच्या ठिकाणी जाण्याचं कारणही तसंच आहे. कारण ज्या अरण्याच्या ठिकाणी जी हिंसक शपथ आहे ती ह्या हिंसक शपथांचा हा उपद्रव या साऱ्या मिथिलेतील प्रजाजनाला हवा. त्याला कुठेतरी पायबंद पडावा. आज त्यांच्यापासून आपल्या प्रजाजनांना कोणताही उपद्रव होऊ नये याच्या सही निघाला तो असेल ना तर मी नाही म्हणणार नाही. माहिती आहे. आणि यासाठी पण लवकरात लवकर जाऊन लवकर आहे त्यावेळी निवडणूक सगळं समावेश केला. अरण्याच्या ठिकाणी त्या खात्याकडे आणि आश्चर्य तुझ्या महाराच्या द्वारावर विकट हास्य प्रत्यक्षात ना ओळखी ना परिचय. यापूर्वी कधीही त्या व्यक्तीला मी पाहिलं नाही. अशी व्यक्ती या राणीवशाच्या द्वारावर कोणाचं घराण्याच्या ठिकाणी आपलं वास्तव्य कुंभोज राक्षस हा अकरा विकरा देह ही उग्र मुद्रा पाहिली आणि क्षणभर आपल्या मनात संशय निर्माण झाला. अरण्याच्या ठिकाणी ज्याचं वास्तव्य तो कुंभोज राक्षस या वस्तीच्या दिशेने का बनवला आहे. कारण आहे कारणामध्ये कोणतेही माहिती आहे मला. आपल्या राजधानीच्या प्रवेश करण्याप्रथमे राणीने सांगितलं कारण उभयता मला भेटाल या उदात्त आहे तुला आज आमची पावलं आम्हा उभयतांच्या दर्शनासाठी आमच्या दर्शनासाठी येणं झालं. आपले दर्शन झालेलं आहे. आपल्या उभयतांचं दर्शन झालेलं आहे. एक मागणी अरण्याच्या ठिकाणी वास्तव्य करून श्वापदांचं मांस भक्षण करत असताना अरण्यातील श्वापद संपली. अन्नाच्या अपेक्षेनं आपल्या येणं झालंय का. अन्न सुग्रात भोजन तुमच्याकडचं मला हवाय तो आमचा मला पाहायचं आहे म्हणजे त्याच्या दर्शनासाठी त्याला पाहण्याच्या उद्देशाने आपल्याला पाहण्यासाठी नव्हे आम्ही त्याच्या संपूर्ण अंगाची चाचपणी करणार. जर का त्याच्या अंगावर विशिष्ट मला शोधायची आहे. आपल्या बोलण्याचा आशय माझ्या लक्षात आला नाही. आमच्या बाळाला पाहून त्याला त्याची चाचपणी करायची आहे. त्याच्या अंगावर विशिष्ट अशा तऱ्हेची खूण आहे की नाही हे आपल्याला निहाळायचं आहे. का म्हणून या तुमचा मिथिला नदी असा युवक आहे त्याच्या अंगावर विशिष्ट अशा प्रकारची खूण आज माझा भूतकांग आहे. माझा भाकील आहे. माझ्या हृदयाला मार्ग करायची आहे. म्हणजे तुला मृत्यू निश्चित झालेला आहे आणि तो मृत्यू कसा आहे हे तुला समज
आणि मृत्यूच्या दिशेने तू ओढ घेतोय. फार मोठी चूक करतोय. कारण आपला मृत्यू आपल्याला समजलेला असेल तर मृत्यूपासून माघारी जाण्यासाठी काही जण तत्पर असतात, पण तू तर मृत्यूला मगरमिठी मारण्यासाठी आलाय. उद्या येणारा मृत्यू आज येईल याची सुद्धा भीती वाटत नाही. मृत्यू काय समजतो त्याच्या निद्रा लागत नाही, अन्न घोर लागत नाही. तुमच्या विजया नवी रंगाला जो युवक मला सल्ला देण्याची सवय आहे म्हणून एक सल्ला देतो. कारण माझ्या राज्यात जन्माला आलेल्या एखाद्या युवकागर्भी तुझा मृत्यू आहे आणि तो युवक जर का मोठा असेल, कारण ज्या तारुण्यात पदार्पण केले अशी जर ती व्यक्ती असेल तर निश्चित स्वरूपाने तुझा मृत्यू तुझ्या समोर उभा राहील. आणि मृत्यूवर मात करण्याचं सामर्थ्य जर तुझ्यात होतं तर त्या मृत्यूला शोधण्यासाठी का म्हणून आलास? माझ्या आधी शक्ती सामर्थ्य आहे म्हणून तुमच्या मृत्यूला नंदीबाजी पावलं बनले आहे. माझा मृत्यू सापडत नाही, तो युवक सापडत नाही. मी स्वस्थ बसणार नाही. तू या देशाला माहित आहे आणि पाहिल्यानंतर माझी खात्री झाली याच्या करवी माझा मृत्यू आहे. त्याला या विश्वाच्या ठिकाणी नाही माझा पुत्र काय? माझ्या राज्यात वास्तव्य करणारा कोणताही युवक तुझ्या दृष्टिगोचर होणार नाही. लाखाचा पोशिंदा आहे. माझ्या प्रजेचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. यासाठी तुला एकच संधी देतोय, हे राज्य सोड आणि दूरवर निघून राजन तुम्ही योगात सोडा. तुमच्या सकट तुमच्या पिछडा नाही जो बालक जन्माला या राणीवशात काय करून जाण्याची काय तुझी प्राज्ञा लागून गेली आहे? ज्यानं बैलाच्या मनाचा रक्षण केले आहे, सैन्याची कंठाप्रमाणे ज्याने सोडली आहे, तो हा राजकर्ता या राज्यातून तुला बाहेर जाऊ देईल असं वाटतं की का? प्रत्यक्षानं कृती करून टाकली
पण बाळ आपल्या गेले शिकार साध्य करण्यासाठी बाळ अरण्याच्या ठिकाणी गेला. असं का बोलता तुम्ही? असं का करता तुम्ही? काय चाललं? माझं चुकलं ना. शस्त्र हाती घेऊन मला त्या दिवशी कुंभोज नाही त्यावेळी निघून गेलाय. कुंभोजीचं नाही अशा बाळाचा मी तुमची अर्थांतरे राज्यातील कुठलाही युवतीला पाहता येणार चुकलं माझं. लखाचा पोशिंदा मी आहे. चुकलं माझं. प्राणेश्वर स्वामी तुम्ही असं का बोलताय? माझी विनंती काय करताय तुम्ही? अशा प्रकारे काळा कुठला का लिहिला? या क्षणी वाटेल ते झालं असेल. माझं सौभाग्याचं तरी कुठेही तरी गेले असतील ना. त्यांच्या शोध असा कसा या
हिया हलतंय काय पाण्यान हलत हो खरं सत्याला पाणी केला आनंद रहीसर नसलेली मी किती हलतल होत हौशी खाऊवर समाज मध्ये घरे गेले समजा माझा याड असा उमरो दिसलो काय माझ्या घरी पण असं कसं या उमरो इलो दार बंद कसा बाईल माणूस घरात असा काही ना साथ घालो गो गंगो प्रेमाची बाई गो गंगो पट्टी त्याला मैदान बोल मारतंय काय काय अगो आपलो घर घराकडे येलो जय पाहिलेल कसा फास्टन पुढे हो गया काय माणसा काय हो कारण आपण भोगत बसलोय रोहिण कसा केव्हापासून बॉम्ब मारते कोण रे तो तुमच्या बहिणीचा बॉम्ब मारतात माझ्या नावात मेलेलो यश गो इलो यश गो चललो अरे काय बरं माझ्या बापूस यशवंत मेलेलो वंत काढून लागलेली खरं गाव दारू गळ मगो दारू गळणं नाही गो गंगलिया दारू गळणंच नाही उघडलंस दार फोडून टाकलं दार फोडलं ओक्को भया निघतलं दारू गळणी कोणेक्ष आता दार फोडलं आवाज कसलो डोळे जागे आजच काय रे अरे पाटल्या दाराच्या फणसा तो ठेवतो मारल्या होय होय बायल्यान केव्हा मारल्यान काय वाट नेल्याने बोगीत तुमची बाय तुमका हेदरना वाटत औषधे खाऊ बरं मी उघडले काय दार उघडला शिरा पडले ह्या बायल माणसा बॉम्ब मारतात ह्या बायल माणूस घरात टिकत तर रोज बॉम्ब मारता माझ्या नावात सकाळी घडते सायंकाळी येते येताना घटला तुझ्या बाचो भो हटलंय भेटला माझा अगो माझा खाते आणि पेट ह्या बाईल माणूस आता मायला केला कितके झाले ह्या का संसाराचा काही नाही लागली हळद भरायची कोण बघलं घराकडे रावची चढवायचं घातली मेलेलं माझ्या चढवा तुमचं डोळा किसा माझ्यावर मारा मले या लगीन करीन नाही तर नाही करीन तुझ्या बाप्पाचा संबंध का ह्या मायला केला ही पोरं गेली खूप गोल
लोक पाण्यात प्यायचं तू तुझ्या महाराज काय प्यायचं पाण्यात उकडी प्यायणारे खूप जण बाहेर उत्तनी प्यायणारो एकमेव गंगू माझ्या दिसणार तुका अरे माझ्या मिशिया तरी बोल मिशिया दिसणार नाही बाहेर माणूस सांगा तुला मी तुझ्या औषधा भावात बसलो मला तू सगळा मोकळी करून पिसा तुझा पिसा असं पिसा तुझं लागवड तयार झालं पिसा कशी फुरायचं काम फोडून टाकतो इलास ती इलास आणखी वाजलंय मजा येते होती होय भजन बरं आता काय करा योग काय आहे योग टाकू आणि ती एक कर घे ती एक कर घे आणि दोन वाटेल चक्का 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 भजना कसलं नाही येतलो मारला या आवाजातून लय मोठा बुवा होतो या बुवा हो पेटीएल बसलो आणि गाव सुरुवात केला त्या बायलांचा गडबड की सगळी भाजी ढकलून झाली ढकलून झाली आणि गाव काय झालं रगडा पहिलं पेटीएल
गेल्यावर तो खाली उतरा, नाही तर वर्षभर भाजी लागून दिला. ये पेटीवर बसण्याशिवाय आम्ही काय करणार? अरे दासांता तू काय समजणार? तेव्हा आवड मिळाली असा ठरेला. पेटीवर बसावं भरणा बंद करतात त्याच्यापेक्षा ह्याच्यात पेटी बसवली. पण माझ्या बसेल मला फळ करायला काय केलं की वो पेटीवाला होतो तो वजेली तयार होतो. वजेली काय खाजा वजेली याला मोठा लिंगला तयार केले. वजेली झालो आणि तेव्हापासून झाला बघा गडी हुशार खोबरे तेलाची बाटली तोडा मिळलो. ते किती आहे पिशात ते होय होय मी चोरून ठे पेटी मारून उतरून ठेवल्या. कपडा घातला का भिंती पडालो. होय ते जिला बेसल घातलेली का नका उठलं. होय हे कसं काय मी यावया वाटण्याची नाही कपडा घेतला का दुसऱ्या घरात गेलो का घरातलो लोक भजन करणार होतो तो बाहेर गेलो. तो काय झाला औंधीला तिथे पुढे आले पुण्याला येऊन गेलो. ऐकतं आणि किंवा आपला बघतो 4 दिवस भीती राहिली भीती टाक घातले. भजन मंडळ बंद केल्याने कथा कुठून जगाला सांगता मुटक्याला नाक मारता गाव खाती कधी टाकली ना गौरव यांची ऐकल्याने तो सांगतात बापाशीची कौतिका सांगा भाई कमरू खालो भाई कर्म सांगता येईल. ते माका सांग याझील माका झालं का मियाझील तुका झालं आहे विचारता सांगून ती त्याला धरून छानपण अगर दाखवण्याची सांगायला असते समजलं हे का सरळ कर हे का संकोच माझा जीव खालच कधी खाऊचा पोरा करणा गावची करणा बघून माझ्या तोंडात पाणी का या आमकालीन नाही शिकलो मी पोरांना दिलं पोरांना चार करणं नाही दिले मी पोरांना चार करणं नाही गो पोरा करणं देऊ तयार नाही. काय करतो माझी अळी अलग गेली तुझी घेऊन जाणार ना गेल्यावर करणा तुकडं घेतला आणि वाटे लागलं नाही ना अरे तेव्हा काय दिये राहायची मी पुढे पोरा पाठी त्याचं तुका सांगले लाकडा घेऊन ये लोकांच्या गोईचे फूट हडलोच नाही माका शेजरली आणि ते ती चुचुली घ्यायची चुली राहिले त्याची कौतिका लोक ह्याच्या ह्याका काय का सांगते ह्याका काय कर माहिती असा ह्याच्यावर नको त्याच्या नको हे बापाशी त्याच्या हाती का सगळेजण काय काय चोराची बैल अरे शापच कसो फळले की आणि आता राण वरते कोण नाही सांगतो आणि घराकडे येले काय केले चोरा तो वापूस ह्या ह्या तुझ्या काकाचा तोंड पक्ष आणखी कोणच्या बाजूने पुढे माझे मैत्रिणी काय गो माझे मैत्रिणी माझ्यापेक्षा बारकी तुझ्या अजूनही धन नाही काय सांगता कॉनवर ते मैत्रिणी पाहुण्या बांधीचं खेळ खेळत होती. आता ती बारकी बारकी खेळत तुमका काय करू माझ्यापेक्षा बारकी म्हणून चांगले तुका हो पण ते पिया घाले मला म्हणून तो खेळ खेळत होता त्यांचा खेळ रंगा पियो पियो त्यांचा खेळ रंगा पियो पियो ह्यो तसं गेलो लगीन बघून गेलो लगीन बघून नाही गेलो अरे सरळ सरळ गेलो भावलं होतं त्यांनी वापस लागलो अरे काय अरे काय खाली काय खुळावले का या माझ्या पाचगळेचं दांडो खाल्ला तू ढेपला की नाही करतो तू नेसला की नाही करतो मका ह्या इलाका तसाच तुमचा लागता सारखा तुमचा लागता
ह्या कपाटाला होऊ दे घालून नका तिच्या पाचगड येतो दांडो शिल्लक होय एका लागली या वाळी नको ती कवताला करते माझ्याकडे यावं लागेल होय नका सांग लगीन म्हटलं का 2-3 जेवणा घालतो आता लगीन म्हटलं काय तरी पाठी पुढे जेवण 2-3 जेवणा घालतो माटो जेवण घालतो धोया माळकर जेवण घालतो लग्न जेवण सगळी घालतो जाऊ ना तू का तुझा काय झाला लगीन लावायची मी तर नाही करणार बाबा रे लगीन करता तर जेव असा आता लगीन असं म्हणजे जेव्हा असतं ना मरे होय ना जर लगीन असं तर जेव व्हाया की ना मी काय विचारलं बाबा लगीन करता तर जेव घाला तेव्हा लगीन असा पण जेव नाही त्यांची परिस्थिती नसतरी जेव घालायची परिस्थिती आता लग्न करू पाहिजे मला करू होईल अरे पण तुझा काय झाला त्यांच्यामुळे मी आता जेव घालून जाणार तर लगीन करू पाहिजे का मला निर्वर्षी काय झाला अशा दिली निर्वर्षी मला लगीन करू ऐकून शिकवायला नाही का आता अरे त्यांच्या लग्नात तुझं घालायला की त्या जेव घाला होता मला जेव घालावं घालत नाही वाटत जेव मी नाव लगीन असं लगीन जर जायचं तर जेव घाला माझं लगीन जायचं पण जेव घालून जेव घालून जाणार तर लगीन लावले होते ना हे सांगणार हो माऊली घेतली आणि बाटल्या कवना समज असेल परत या एका ओटली हाड होणा एका जेवणाच्या धीरे धीरे काय सांगते कौतिका सांगायचं हे विषय तू सांगू ताईया हो मग जर एकामेकाचं काही सांगता आणि आता तिया सांग आणि मी सांग म्हणजे माका माझ्या मध्ये काय करता काय झाला या लपटून धरू नको शिरा मारला बसाडी लागला तुझं बापू मी असं सगळ्यांना माहिती असं माझ्या बापाशी सांगो बापूस जगात गावाचं नाही जमीन माहिती नाही जमीन मी माझ्या बापाशी बोलतो तुझी मागतो बापाशी घेलं सगळी सोला विकून खाला बऱ्याचा नाव काढू नको सोडका तुझं बापू सगळं मागायला आम्ही माझ्या पैशाचा काढतो तो जे असलं तर मित्र असतो तुझं बापू माणसाला येतात हिसा माझा माझ्या बापाशी सांगो बापूस जगात गावाचं नाही बापाशी या चढू लागी लागी किती येतं अरे बापाशी माझी यात्रेक जायचं आम्हाला काय झाला यात्रेक जायचं असं या नाचलंच कपड्यांचे झालं अगो जात्रा कोणचो गरिबासारख्याच्या जात्रा अगो मोठ्या लोकांच्या जात्रा होती काय गडेकडे गर्दी असतली या कार्य ह्याच्यावर को त्याच्यावर को आपतो लागतली कुठेतरी गर्दी चिडत जात्रा नको होय यात्रा फक्त श्रीमंताच्या आणि गरीबाचं फक्त सोडू या आता जर बोलवलो शिकलो ए बापाशी काय ना माझ्या असं काय करतो करू जात्रे तुला जाऊचा असा जाऊता मला सांगितलं जाऊता मगे आय्यक तुम्ही या नको जात्रे तुम्ही तुका लढतलं हे जात्रे तुका लढतलं बापाशी कधी एकटा जाऊचा नाही पसलं निमित्त ठरवलं बसल्याचं काय झाली पसलं निमित्त ठरवलं ह्याच्या काय झाली नको हो कोणची कवचाला तरी जात्रेत कधी तरी मार खायला मार काय खाऊ याच्या तुका लगेच काय जाऊता आम्ही दोघांनी बघतो म्हणे आम्ही ठरवलं ना आम्ही यात्रेत जाऊया म्हणून पसले काय काय घ्यायचं असा एका घेऊचा काय घ्यायचं रे तुला काय काय घेऊचा की बसल्या तुका काय घेऊचा काय घ्यायचं नका फुगो होतो तुला भूगोल गेलो प्रेरो झालो नाही आपण तो फुगो होतो नका फुगो होतो ना नका फुगो उडवतो त्याचा भूगोल फुगो हा किडवतो आता पाय उडवतो असता लॉक करतात तसं मी करतो मी पाय उडवतो आणि काय बोलतो असं ऐकलं कुळकुळ उडवा जात्रे एकदम खुळकुळो नको हारू माझो कर खुळकुळ नका फुलकुळ वाजवतो ना नका फुलकुळ फोडूचो फुगो फोडू खुळकुळो फोडतो आणि काय पेपरावाला तुका पेपारा एक खेळ ऐकलं माझा कर पेपारा बरा हात चालला आंब्याचो तुझ्या पेपरात नाही ह्यांच्या गाजारीला तुझी हवा तू का बोलणार आहे तर पेपरात काय जाऊ तरी माय खोट चलाय घालून अरे बाबा शिवसो वगैरे पाठव ना आमका तुका काय खाऊ कसा नका पेपर गाजारी हो पेपरा नका वाया एक पेपर यात्रा उठली का पैसो पैसो नको पैसे होईल पैसे माझ्याकडे पैसे पैसे नाही नाही? तुम्ही जात्रेत जाऊ सोळा खाम पैसा तुझ्याकडे तरी धरायचा सांगता दिवस अरे जातो बाबाशी लई नको पैसे देऊ फक्त 10 रुपये दे 10 रुपये मला व्यवस्थित व्यवस्थित काय का 10 रुपयाचा कागद बघल्या 10 वर्षाला दिले 10 रुपये तुझे 10 रुपये ना माझ्याकडे सांगतो तुझे 10 रुपये ना मग 8 रुपये तुला दिली आता 7 रुपये आणि 5 रुपये नको करा रे बाबा रे 7चा नको आणि 5चा नको माझ्याकडे पैसे नाही तुम्ही जात्रेत जाऊ नको ते म्हणे बघतो काय करतो तो होय नको बस असले असं रे बघ यात्रे गमत जाऊ चालू
सर ओळखता आणि दात राहूच दे का असं फळे बघू नको माझ्याकडे किती असत ते नाही बघतो मी हे बघू द्या असंच बघतो ऐकलं यो 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 हा दोन झाले जिला रे जिला तुकाला हे दोन घे नका दोन घे नका दोन तुका दोन माका किती घेतलं ना रे चलू तुका ना तुका हे 5 घे तू काय सगळी जमीन खाना जात देतात करा 5 रुपये जर येईल तो पाणी घालत आणि मला पातळ ऐकातो नाही शिरा तुका किती 5 रुपये येणार 5 रुपये हो यो खाणार रे बाबा असं घेऊन त्याला माझी पोरं नाही दिला रे खाना नको हे 5 घे ऐकलं 5 घे तुझी काळजी माका नाही का ह्याची काळजी असा लोक काय तरी सांगा गवताना ह्याच्याकडे जातो शिट्टी बेस झाले आपल्याला बघतो मी कसं सांग मागणी करायचं असलो नव्हतो पैसे मी आपलं जात्री गेली काय बरोबर असा पोरांचे जाय नाही कोण आऊच नाही सामान काय झाला पोरांचे आई बाबांची आज्ञा घेतली आणि मिथिलेचा त्याग केला या अरण्याचा मार्ग बदलत आहे आज समोर असणाऱ्या सैन्याला या काय समजा नाव काय तुझं मिथिला नगरीचे राजकर्ते ऋषभानु यांचा पुत्र वरवतो मी मला शब्द पण मला एक सांगा या अरण्याच्या ठिकाणी मी शिकार साध्य करण्याच्या हेतून आलोय शिकार साध्य करण्यासाठी माझी पावलं बघत असताना माझा मार्ग अडवणारी व्यक्ती पण मला सांगा यावेळी इथं माझा मार्ग काढला यावेळी माझा उजवा दंड तुम्हाला दाखवायला मी तुमचा आज्ञा घेतोय कारण ज्या माता मी त्याची आज्ञा घेतली या अरण्याचा मार्ग बंद करतोय तो तुमच्या सारख्यांच्या हत्तीनं आज दंड आज एक लोक लढला दिसता नाही अजूनही तुम्हाला सांगतोय अरे मला माझा देहा जीव विवस्त करण्यासाठी पुढे सरकारवर आहे जागच्या जागी
आता शेवट मी करतो. काय म्हणाला? हा माणूस तुझा वैरी. मग सांग, या बालकाला कोणता अपराध तुझा देवा? माझ्या या बालकाला तू वैरी समजतोय? माझ्या मृत्यूवर मला मात करायची आहे. काय म्हणाला? या विचाराने याच्या अंगावर विशिष्ट औषधाचे खोले गाठ आहे. तो माझा वैरी, तो माझा समोर किंवा खाते. याचा सैमान असलेला या मित्रांनी त्याला बोललं आहे. त्या बालकांच्या दुसऱ्या खंडावर तो दिन आहे आणि ते धूमधाम ठेवण्यासाठी मी शोधतोय. या कित्येक बालकांचा सेवन करण्यासाठी तत्पर आहात. पण त्या देवाच्या प्रेरणा हा देव तुझ्या समोर उभा टाकतो. काय करणार जा? अरे तू काय? तुला देव जरी आला असेल, त्या देवाच्या